दररोज मारहाणीच्या घटना असतील किंवा धक्कादायक घटना घडतात, मात्र बीड जिल्ह्यातील बावी येथील शिरूर कासार येथील एक धक्कादायक घटना घडलेली आहे, जेणेकरून आपण माझ्यासोबत आता एक एफ आय आर आहे. या एफ आय आर मध्ये म्हणल्याप्रमाणे एक विशेष पाहायला गेलं तर विवाहित महिलेचा छळ झाला आणि या छळानंतर महिलेने विष प्राशन करून जीवन संपवल्याचं एक एफ आय आर बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे. घटना काय घडली, घटनेच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती, काय घडलं नेमकी हे संपूर्ण सांगण्यासाठी मुलीचे नातेवाईक माझ्यासोबत आहेत. करिश्मा सांगळे असं त्या महिलेचं नाव होतं, ज्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. त्यांचे आई वडील माझ्यासोबत आहेत, भाऊ सोबत आहेत माझ्या. नेमकं काय घडलं होतं? माझ्या बहिणीला 10 लाखासाठी त्रास द्यायचे, मानसिक त्रास. तुझ्या माहेरून 10 लाख रुपये आण घर बांधण्यासाठी सतत त्रास द्यायची. सासू, नवरा, मामेस, मामा, सासरा आणि त्यांचा मुलगा सतत त्रास द्यायचे. 10 लाख रुपये आण घरासाठी, घर बांधवायचं आहे आपल्याला, पैसे घेऊन ये. आणि 26 तारखेला तिला औषध पाहिजे. काय काय त्रास होता नेमकी, कशा पद्धतीने लोक त्रास द्यायचे, काय काय मागणी केली जायची? तुम्ही या संदर्भात पोलिसांना काही कळवलं होतं का? तुम्हाला त्यांचं काही बोलणं झालं का तुमच्या बहिणीचं तुमचं? सांगायची, पण आईवडिलांना त्रास होईल म्हणून ती सांगत नसायची. काय तुमची मागणी काय आहे? त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. अजून ते अटक झालेले नाही. 2 दिवस झाले ते अजून अटक झालेले नाहीत. नक्कीच हुंडा बळीच्या घटना, पुण्यामधील वैष्णवी हगवणे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं गेलं. असंच एक प्रकरण बीडमध्ये घडले. ज्या ठिकाणी मी बसलेलो आहे ते संपूर्ण कुटुंबीय आहे, जे की सांगळे म्हणून ज्या मुलीचं सासरकडलं नाव होतं आणि करिश्मा मुलीचं नाव होतं. हुंडा मागितला, हुंडा दिला, सगळं लग्न थाटामाटात करून दिलं. लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाली, मात्र त्याच्यानंतरही त्रास दिला गेला. पैसे आणा, आम्हाला पैसे हवे आहेत, तुझ्या माहेरकडून पैसे घेऊन ये, असं वारंवार टॉर्चर करायचे ते लोक, असं यांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत त्यांच्या आई आहेत. मावशी, काय घडलं होतं नेमकं? आणि हे झालं, ऐका, तुमच्यावर दुःखाचा डोंगर आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, मात्र सगळ्या संवेदना बाजूला ठेवून तुम्ही बोलताय, सगळ्या गोष्टी बोलताय. माझ्या मुलीला टॉर्चर लय करायचे तिचे घरचे. आणि म्हणायचे पैसे घेऊन या आणि हे परत समोर गेलं पाहिजे, सगळं समोर आलं पाहिजे. तुमच्यावर दुःखाचा टॉर्चर करायचे, तिला पैसे घेऊन ये म्हणायचे, परत त्रास द्यायचे तिला. तिचे पप्पा आणायला गेले तर त्यांनी लावलं नाही तिला, त्यांच्या संग त्या लहान मार केली. आणि परत आम्ही पाठवा म्हणले तर म्हणले कोर्टातून न्या तुम्ही, परत आणलं नाही. सकाळचा दिवस उगायला तर आम्हाला कळालं की तिला औषध पाजलं. आम्हाला फोन केला नाही त्यांनी, काही नाही. आणि कुठं दवाखान्यात कोणच्या म्हणून पण सांगितलं नाही त्यांनी आम्हाला, काहीच नाही. सकाळी दुसऱ्या त्यांच्या पाहुण्यांनी सांगितलं की तुमची मुलगी औषध पिली म्हणून. आम्ही सगळ्या दवाखाने पालथे घातले तरी आम्हाला सापडणार ती. दुसरी गोष्ट अशी आहे, तुमच्या मुलीचा 4 वर्षापूर्वी विवाह झाला होता. काय काय त्रास होता? कारण लेक महिला सांगत असते, काय होतं नेमकी सगळं? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ती म्हणायची माझ्यावर संशय घेतो त्यो आणि मला टॉर्चर करतो. आणि परत असं म्हणजे पैसे माहेरून आण म्हणून. अजून घरी असं भांडणं, म्हणजे इथून माहेरावून न्यायचं राग राग, तिकडं निम्या वाटात नेऊन तिला असं बसायचं कुठंतरी आणि तिच्या संग भांडणं खेळायचे, असं करायचा त्यो. काय तुमचं मागणं काय? पोलीस तुम्हाला सहकार्य करतात का? आम्हाला पोलिसांनी कालच्यापासून आरोपी त्यांनी अजिबात पकडलेले नाहीत आणि त्यांना ताबडतोब शिक्षा व्हावी हीच आमची प्रार्थना आहे. दुसरं आम्हाला काही पण नको म्हणून. काय आता लहान छोटं बाळ आहे, सगळ्या गोष्टी तुमच्यावर दुःख आहे, एकदम म्हणजे भयानक परिस्थिती आहे सगळी. या संपूर्ण प्रकरणावरती तुम्ही कसं बघताय? बीडच्या पोलीस अधीक्षकांना तुमची काय मागणी विशेष त्या संदर्भात? आम्हाला लवकरची लवकर त्या न्याय मिळावा. आणि तिचं लहान मुलगी, आता आम्ही तिला घेऊन आलो तिकडं. नक्कीच वेदनादायी घटना आहे. एकंदरीत खरं पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मी पुण्याच्या प्रकरणाची तुम्हाला आठवण करून देतो. ज्या पद्धतीने वैष्णवी हगवणीला मारलं गेलं, तिचं एक छोटंसं बाळ होतं, त्याच पद्धतीने हे देखील कुटुंब आहे. ज्या करिश्मा सांगळेंना म्हणजे टॉर्चर केलं गेलं, त्रास दिला गेला आणि त्या त्रासामधनं त्यांनी सुसाईड केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तो एफ आय आर देखील माझ्यापाशी आहे. ज्या एफ आय आर मधली घटना, यांचं म्हणणं आहे की संबंधित लोकांनी, संबंधित आरोपितांनी आमच्या मुलीला मारला, औषध पाजून मारला, असा एकंदरीत त्यांचा आरोप आहे.
मात्र FIR मध्ये असं म्हणणं आहे की त्यांनी औषध पेलेलं आहे. आता नक्कीच येणाऱ्या तपासामधनं पोलिसांच्या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन मधनं सगळं संपूर्ण प्रकार समोर येईल. मात्र ऍक्च्युली प्रकरण काय घडलं होतं हे देखील समोर आलं पाहिजे. जे काही नराधाम आहे, जे काही आरोप आहेत, त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी यांची मागणी आहे. माझा पोटचा गोळा गेलेला आहे, मला काही नकोय, मला फक्त न्याय पाहिजे अशी यांची एकंदरीत भूमिका आहे. त्यांच्या आई होत्या, त्यांचा भाऊ आता बोललेला आहे, त्यांच्या वडिलांसोबत संवाद साधणार आहे. जे चिमुकलं बसलेलं आहे त्यांच्या मांडीवरी जे बाळ आहे, ज्या करिश्मा सांगळे यांचं आहे, एकंदरीत पाहायला गेलं तर समज कुणी बघत असेल तर त्यांनी न्याय देणं गरजेचं आहे. काका काय घडलं होतं, कारण तुमच्यावर एकदम खूप दुःखाचा डोंगर कोसळला, तुम्हाला विचारायला नाही पाहिजे पण समोर आलं पाहिजे, सगळ्या घटना समोर आल्या पाहिजेत काय घडलेलं. रडू नका, कारण तुमच्यावर दुःखाचा डोंगर आहे, सगळ्या गोष्टी वाईट आहेत. नक्कीच बघू शकतो त्यांना अश्रू आणणार होतात. एकंदरीत पाहायला गेलं त्यांना अश्रू आणणार होतात. कॅमेरामॅनला विनंती आहे ती दाखवा, त्यांना अश्रू आणणार होतात. बाबा काका तुम्ही रडू नका, ऐका माझं, तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, तुम्हाला 100% न्याय मिळेल, 100% न्याय मिळेल. काय घडलं होतं सगळी परिस्थिती सांगा, कारण समाजासमोर आलं पाहिजे. मी सोमवारी का मंगळवारी आणायला गेलो, मला म्हणली पप्पा मला न्यायला 6-6:30 वाजले असतील. सोमवार का मंगळवार म्हणजे आता मी वायबल झालोय आता. तर म्हणलं काय झालं बाळा, म्हणली मला लय टॉर्चर करायला लागले, मला जगूशी वाटत नाही. म्हणलं तू काही करू नको, मी येतो तिथं. तर म्हणली लवकरचे लवकर या. म्हणलं बाळा 10 मिनिटाची येतो. मी गेल्याच्या पुढे त्यांनी मला त्या जावायच्या मामानी, मुलांनी, सासूबाईंनी मुलीच्या आणि जावाईनी स्वतः तिथं मला दमदाटी केली, मलाच आणलं आणि हाकलून दिलं. मग मुलीला अपमान वाटल्यासारखा सारखा झाला. म्हणली पप्पा तुम्ही माघारी जा. म्हणलं जातो मी. तर तेवढ्यात लहान मुलगा आला, त्याला कळालं, ते म्हणला चला पप्पा आपण आणू परत. तर ते आला, त्याला दमदाटी केली. म्हणलं की तुम्ही जा आणि आम्हाला 10 लाख रुपये आणून द्या आणि मुलगी तुमची तुम्ही घेऊन जा, नाही तर कोर्टात जा. तुम्ही कोर्टात काय करायचं ती बघा, कोर्टात काय करायचं ती बघा. काय घडलं आणि मग आम्ही आलो. तर मंगळवारच्या दिवशी मी तिला फोन केला तिच्या आईने की म्हणली करिश्मा काय आहे, तर म्हणली काय नाही म्हणणे, ती कोचंबलीच होती. पण माझ्या परत मंगळवारी मी तिला फोन केला संध्याकाळी 7:30 वाजता. म्हणली पप्पा काहीच खरं नाही, माझं काहीच खरं नाही. म्हणलं बाळा तू घाबरू नको. म्हणली पप्पा तुम्ही 10 लाख रुपये कुठे जाणार ही मला कळत आहे. म्हणले काय माझं भवितव्य अंधारी आहे. म्हणलं तू आपकू नको बाळा, ते थोडं आपण त्यांना समजून सांगू काय आहे काय नाही. म्हणलं त्यांना 50,000 रुपये मोठ्या मुलाच्या फोन पेहून पाठवलं. तू फोन पेहूनच येतं. पण लहान मुलांनी सुद्धा त्याच्या अकाउंटहून सुद्धा काही वेळेला पैसे पाठवले होते. मध्ये त्यांना आम्ही भिशा म्हणजे मालकीनी नावावर भिशा लावल्या होत्या, त्या उचलल्या. महिला बचत गटाचे पैसे उचलले, 41,000 रुपये ते दिले. तरी त्यांची भावनाच आहे ना आत्ता 10-12 दिवसापूर्वी. आणि मग तरी ते थोपलं नाहीत. म्हणलं बाळा तू काय करू नको जीवाचं. म्हणले पप्पा मी काय करीत नाही, काय तुम्ही शांत झोपा. म्हणलं बाळा मला कार म्हणा मी येतो. म्हणलं येऊ नका पप्पा, तुम्ही शांत झोपा. काय आणि सकाळी 7 वाजता आम्हाला फोन आला. तो फोन त्यांच्या 3ऱ्या मामाने केला की मुलीला असं झालंय. तर म्हणलं नेमकं कुठं नेलंय, ते म्हणले मला काही सांगता येणार नाही. मग आम्ही सकाळी 7च्या आतच 6:30 वाजच्या आतच तर आम्ही गाडीवर एक जण मोटरसायकलीवर शिरूरला पाठवला की ढाकणे हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करा. आणि आम्ही रायमाकडून निघालो. परत म्हणजे माझ्या मेवण्यांनी फोन करून विचारलं फक्त आम्हाला हॉस्पिटलचं नाव तू सांग, कुठं नेलं आम्ही तिथं येतो. ते म्हणजे आम्हाला काय माहिती आहे काय नाही. तर मग शेवटी आम्ही इथं नाही सापड्या पाहिजे रायमोत गेलो. तर त्यांना तिला गावतात टाकलं होतं आणि पोटॅशियम परमॅंगनेटचं पाणी पाहिजेत होते. म्हणलं बाळा बाळा बाळा. तर तिने असे पाहिलं. तर पाहिल्याच्या पुढं तिचा नवरा, सासू, ते मामा तिथंच होते. ते म्हणले तुम्ही कुणी हात लावायचा नाही, आमची बायको जावई म्हणला काय आमचं आम्ही बघूत. म्हणलं ती जास्त सिरियसली झालेली आहे, तुम्ही असला हलगजरीपणा करू नका. मग तिथं थोडी आम्ही बाचाबाची झाली ही मान्य. पण का तर आम्हाला हॉस्पिटलमध्ये आम्हाला नेऊन द्यायनात ते.
नेऊन द्यानात. मग त्यांना म्हणलं तुम्ही मागवा, आम्हाला आमची मुलगी वाचून द्या ना तुम्ही, कमीत कमी काय आहे काय नाही. मग ती गाडीत टाकली, आम्ही गाडीत टाकली. त्यावेळेला ती बोलत होती, बोलली. मग तर मला म्हणली पप्पा तुम्ही मला दवाखान्यात नेऊ नका. म्हणलं का रे बाळा? तर ती म्हणली मला अख्खी बाटली त्यांनी औषधाची पाजली, मी काय जगणार नाही. म्हणलं बाळा मी तुला जगितो 100% जगितो. म्हणली नका नेऊ पप्पा. आणि म्हणून तर मसोबा फाट्यापर्यंत तिने जिप्तोत्री बळी तिची, तिला काहीच बोलता येणार, मान अशी मान टाकली. आता तुमच्या सगळ्या परिस्थितीवर काय सांगणे आम्हाला समजले, सगळं दुःख एकदम हे. आता तुमची मागणी काय आहे एकंदरीत? आम्हाला एकच मागणी, आम्हाला न्याय भेटावा. जसा माझ्या मुलीचा छळ त्यांनी केला, जसं औषध पाजलं, तसं माझ्या मुलीला न्याय द्यावा. कालची गोष्ट, आम्ही एफआर पाडा सगळं पाडं अंत्यविधीला गेलो, सावडाला गेलो तर आमच्या पुढे आरोपी. मग आता केस कशी करायची, आम्ही कशी करायची? पोलीस स्टेशनला काय म्हणायचं, आम्ही काय म्हणायचं त्यांना? बरं त्यांना आधीच रात्री आम्ही सांगितलं होतं तर आमच्या पुढे आरोपी होते. मग ज्या वेळेला आम्ही फोन केले तेव्हा त्यांची धावपळ चालू झाली. फक्त आम्हाला न्याय द्या, बाकीचं आम्हाला काही नको तुमच्याकडून. फक्त माझ्या मुलीला न्याय द्या. जसं तिला मारलं तसं त्यांना अटक करा ना, शिक्षा द्या तुमच्या कायद्याने, बाकीचं काहीच नको आम्हाला. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी येथील करिश्मा सांगळेच्या विवाहित महिलेनं आपलं जीवन संपवलं. मात्र जीवन संपवण्याच्या अगोदर काय घडले तुम्ही सगळं ऐकलेलं आहे. त्यांचे वडील होते, आई होती, भाऊ होता. आपल्या मुलीचा संसार सुखी व्हावा, आपल्या मुलीला चांगलं वागावं किंवा आपल्या मुलीने चांगलं राहावं यासाठी त्यांनी जे करता येईल त्यांना ते त्यांनी त्यांच्या परीने त्यांच्या हिमतीनुसार केलं, त्यांच्या परिस्थितीनुसार केलं. पैसे पाठवले, काही फोनपेवर पाठवले, काही असे दिले. मात्र जे लोक होते, जे आरोपी होते, इतके क्रूर होते, त्यांची मानसिकता इतक्या खालच्या स्तराला गेली होती की त्या मुलीला शेवट आपलं आयुष्य संपवावं लागलं, जीवन संपवावं लागलं. ही घटना जर पोलीस अधिकारी कर्मचारी कोणी जर ऐकत असले तर त्यांना माझी विनंती आहे, ज्या मुलीच्या वडिलाच्या डोळ्यात आज अश्रू आहेत, त्यांचा अश्रूंचा बांध फुटलेला आहे. इतकं निगरगट्ट शासन प्रशासन करतंय काय आणि आरोपींना शोधणार कधी? ज्यावेळेस मुलीला अंत्यविधीला आणलं गेलं त्यावेळेस तिथे आरोपी होते. एक अद्यापपर्यंत फक्त तिची सासू जी आहे ती अटक झालेली आहे मुलीची. अद्याप सर्व जे आरोपी आहेत ते फरार आहेत. नवरा असेल, त्याचबरोबर दीर असेल किंवा मग त्यांचा मामा सासरा असेल, हे संपूर्ण आरोपी फरार आहेत. त्यांना तात्काळ अटक केली गेली पाहिजे अशी या कुटुंबियाची मागणी आहे. आणि इथलं सरकार, प्रशासन, शासन, पोलीस, राज्यकर्ते नेमकी काय बघतात आणि भूमिका बीड जिल्ह्यामध्ये रोज संतोष देशमुख हत्या प्रकारानंतर दिवसाढवळ्या लोक रस्त्यावर मारले जातात. मात्र इथले पोलीस यंत्रणा जी आहे फक्त उघड्या डोळ्याने भूमिका बघते, मात्र काय करत नाहीत. एफआयआर दाखल होतात, एफआयआर दाखल झाल्यानंतर तो कागद तयार होतो, मात्र कागदावर काय कारवाई केली, आरोपी कुठपर्यंत शोधले गेले, आरोपींना कुठपर्यंत शिक्षा झाली, हे कुठंही नुसतं कागदार होय, मात्र प्रत्यक्षात काही घडत नाही. ही जी संपूर्ण परिस्थिती आहे ती एका घटनेनं समोर येते. मात्र अशा अनेक घटना बीड जिल्ह्यामध्ये घडतात. संबंधित प्रकरणामध्ये कारवाई कधी होईल, आरोपींना कधी पोलीस गजाआड करतील, हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र संपूर्ण घटनेनं आज मी ज्यावेळेस या ठिकाणं वार्तांकन करतोय, एकीकडे डोळ्यात अश्रू आहेत, वडिलांच्या डोळ्यात अश्रू आहेत, मात्र संपूर्ण प्रकरण बघत असताना एक चिमुकलं बाळ आहे, त्या बाळाकडे बघून देखील डोळ्यामध्ये अश्रू निर्माण होतात. इथल्या पोलीस यंत्रणेला, इथल्या व्यवस्थेला माझं सांगणं आहे की तात्काळ आरोपींना अटक करण्यात यावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा, जेणेकरून अशा भविष्यात घटना घडणार नाहीत आणि असे जे लोक वागतात ते चुकीचं वागणार नाहीत, कारण जेणेकरून यांना चपराक बसेल. एवढं तुर्तास साम टीव्हीसाठी योगेश काशीद, शिरूर, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.